आज ना मी बाहेर जाणार होते, ते पण लग्नासाठी. माझ्या घराजवळचं एक लग्न होतं, तर मला ते अटेंड करायला जायचं होतं. माझी जाऊबाई आणि मी जाणार होती. तर साडी वगैरे वेअर वगैरे करून घेतली आणि आता केस सेट करणार आहे. आणि माझे ना थोडे असे कर्लीमधून केस आहे, तर त्यासाठी मी आता स्ट्रेटनिंगचा उपयोग करणार आहे. तर स्ट्रेटनिंगचा उपयोग करण्या अगोदर पहिले घेतला आहे सीरम घेतलेला आहे. तर 2 थेंब फक्त सीरमचे घेतलेले आहे आणि आता पूर्ण केसाला मी लावून घेणार आहे. तर मी कधी पण उलटे केस करून पहिले अगोदर लावून घेत असते, कारण की आपल्या मुडाला बिलकुल सीरम लागलेलं नाही पाहिजे. आणि केसाला असं छान लावून घेत आहे, कारण की सीरम ना आपल्याला खूप स्ट्रेटनिंग म्हणजे हार्म असतात आणि गरम होतात. तर त्यामुळे ना केस हार्म नाही झाले पाहिजे आणि केसाला काहीही सुद्धा डॅमेज वगैरे नाही झाले पाहिजे. तर त्यासाठी ना अगोदर पहिले सीरम लावून घेतलेला आहे. तर आता हे माझे आयकॉनिक स्ट्रेटनर आहे आणि आता मी याचा उपयोग करणार आहे. तर मी बिलकुल फक्त वरवरच करणार आहे, कारण की ना मला थोडा आता टाईम कमी आहे. तर आता मी अगोदर पहिला ऑन करून घेतलेला आहे आणि आता घेणार आहे कंघी. तर कंघीनं आता पहिलं थोडं अजून म्हटलं थोडा व्यवस्थित गुतळा वगैरे झालेला होता, कारण की सिरम लावलेलं होतं. तर अगोदर पहिले म्हटलं सरळ करून घेते केस, कारण की माझ्या केसाला खूप लवकर गुतळा होतात आणि त्यामुळे थोडं कंघी करून घेतलेली आहे. आणि हे बघा किती ना केसाला मोड्या पडलेल्या आहे. तर मी घरी एक तर पोनी घालून राहते किंवा फोल्ड करून ठेवते किंवा मग एक छान असा चुटा घालून ठेवते. तर हे बघा गरम झालेला आहे आणि आता छान स्ट्रेटनिंग करायला घेतलेला आहे. तर हा जो धुवा वगैरे आहे ना, तर काही केस वगैरे जळत नाही याच्याने. तर जे मॉइश्चर वगैरे राहते तर ते निघून जाते केसात थोडंफार. आणि असं छान स्ट्रेट करून घेत आहे. तर कुठे न जायचं म्हटलं तर थोडी मला परेशानी होते. पण मला हेअर ट्रीटमेंटचं करायची खूप इच्छा आहे. पण विचार पण करते की म्हणजे हेअरफॉलसुद्धा पण असं होतात. तर ज्यांना खूप हेअरफॉलचा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी करू नये असं म्हणतात. पण ज्यांना नाही आहे तर त्यांनी करू शकतात. तर मला थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे ना मी थोडा विचार करत आहे. पण हो, एक ना एक दिवस मी नक्की करेन, कारण की ना कुठे जाणं वगैरे म्हटलं आणि आता माझं यूट्यूबचं पण आहे आणि माझं पार्लर पण आहे. तर आपल्याला ना नीट नेटकं राहणं आणि मला खरंच पर्सनली माझं पार्लर असो की नसो, मी यूट्यूबमध्ये असते नसते, पण मला ना व्यवस्थित राहायला खूप आवडते. थोडे ग्रे हेअर झालेले होते आणि त्याच्यामुळे ना मला थोडं केस कसे करावे मला तेच नव्हतं कळत. हे बघा थोडे थोडे पुढून दिसत आहे. तर फायनली मग मी हेअरस्टाईल वगैरे काही करणार होते थोडेफार पुढून, पण ते काही मला जमलं नाही, कारण की थोडे ग्रे हेअर ना थोडे दिसत होते. मग त्यामुळे मी जे आतमध्ये असे दबून गेले, म्हणून फक्त ही अशी सिम्पली हेअरस्टाईल वगैरे केली. आणि आता त्यानंतर घेतले हे छोटे छोटे छान असे मोराचे कानातले. तर मी आता हेच घालणार आहे आणि याच्यावरचं ना गळ्यातलं आहे. पण मला नव्हतं घालायचं. मी म्हटलं जे असं खूप छान असं जवळचं वगैरे राहील तर तेव्हा वगैरे घालणार आणि फक्त असे कानातले वेअर केले. आणि मला असं वाटतं की जेवढं सिम्पल सोबर राहिलं ना तेवढंच खूप छान दिसते आणि नीट नेटकं व्यवस्थित दिसते. आणि खूप काही असं बदबद वगैरे घातलं ना तर ते एकदम किचबिनसारखं दिसत असते, मला तर असं पर्सनली वाटते. पण मला एकदम खूप काही असं वगैरे घालायला आवडत नाही. आणि जेवढं आपण व्यवस्थित छान छोट्या छोट्या गोष्टी ज्वेलरीज छोट्या छोट्या घालू ना तर तेवढंच खरंच खूप छान आणि व्यवस्थित छान प्रॉपर दिसून पडते आणि दिसायला पण खूप छान वाटते, मला असं वाटते. तर हे लिपस्टिक घेतलेली आहे. तर मला ना डार्क लिपस्टिक बिलकुल आवडत नाही. अगोदर लावायची, पण मला असं वाटलं की आपल्याला ना ही लिपस्टिक छान नाही दिसत. मग त्यामुळे ना मी डार्क लिपस्टिक सोडून दिली आणि थोडी अशी लाईट लिपस्टिक जे मला माझ्या स्किन टोनच्या थोडं ज्याला मिळता-जुळता होईल, मी असंच लिपस्टिक यूज केलेली आहे. थोडी ब्राउनिशमधून थोडी पिंकिशमधून येत आहे हे. आणि मग तेच लिपस्टिक घेतली आहे. थोडं आय मेकअप म्हणून फक्त त्याला टचअप केलेलं आहे. आणि आता ब्लशर म्हणून थोडी बोटाला टेकलेली होती. मी म्हटलं थोडी लिपस्टिक घ्यावंच लागेल, कारण की काहीच चुकून लवकर पटकन गेली होती. आणि एक एक थेंब लावलेला आहे आणि हे बघा. आणि असं छान ब्लशर लावून घेतलं आहे, कारण की मला ना खरंच ब्लशर खूप आवडते. मला पिंकिश गालो खूप आवडते. आणि हे ओरिजिनल केव्हा होते, जेव्हा मी उन्हामध्ये भर उन्हामध्ये जाते ना तेव्हा मला आपोआप ब्लशर येऊन जाते. पण हो, उन्हामुळे तर परेशानी होते, पण माझ्या ब्लशर जेव्हा मला उन्हामुळे पण ब्लशर येतात ना, मला खरंच खूप आवडते. आणि पण आता काही उन्हाचा काही तेवढा प्रश्न नाही आहे, तर थोडं टचअपमध्ये थोडं असं ब्लशर वगैरे लावून घेतलेलं आहे. आता सनस्क्रीन लावून घेते म्हटलं, कारण की आता आपल्याला बाहेर जायचं आहे. तर थोडंफार टचअपमध्ये सनस्क्रीन पण घेऊन घेते. आणि मी कॉम्पॅक्ट लावणार नाही आहे, तर फक्त सनस्क्रीन लावणार आहे आता. असंही मला ना कॉम्पॅक्ट वगैरे असा पावडर पण मी खूप काही घरी जास्त लावत नाही.
फक्त मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावत असते आणि तेवढ्यासाठी माझा चेहरा पण खूप शाईन, कारण की माझा ना ओरिजिनल स्किन माझी थोडी छान आहे, कारण की मी त्याची तेवढी काळजी घेते. तर मला बाकीचं वगैरे टचअप करायचं तेवढं काम वगैरे पडत नाही. एवढंच भरपूर झालेलं आहे आणि थोडं गळ्याला थोडंसं लावून घेत आहे, कारण की टॅनिंग ना थोडी आता आलेली आहे, कारण की आता उन्हामुळे मला थोडी माझी स्किन थोडी टॅनिंग झालेली आहे. तर हे आहे बेबी आणि खरंच मला हेच खूप आवडते. मला खूप पर्सनली मला खूप आवडते आणि माझ्या स्किनवरनं खरंच खूप छान सूट होते. प्रत्येकाची स्किन टोन वेगवेगळी असते, पण माझ्या चेहऱ्याला ना खरंच हेच खूप छान सूट होते आणि निघत पण नाही आणि भरपूर वेळ खूप छान रिझल्ट पण माझ्या चेहऱ्यावर राहते याचा. तर फायनली थोडं मॉइश्चरायझर वगैरे लावून घेतलं आणि सचिन आले होते. सचिनसोबत थोडीफार बोलणं वगैरे करून घेतलं. परत लागली मेकअपला. तर एब्रो डिफाईन करायचं राहिलेलं होतं. तर एब्रो डिफाईन वगैरे करून घेतलं आणि जे काजळ वगैरे लावणार होते मी, तर जे माझा मेकअपचं बॉक्स आहे, तर मेकअपच्या बॉक्समध्ये अलग ठेवून होतं. मी म्हटलं आता असू दे, मी काय लावत नाही. अगोदरनं मी रोज काजळ, डेली काजळ यूज करायची, पण आता एवढ्यामध्ये ना मी काजळ काही मार्केटमध्ये जाणं झालं, पण मला स्पेशली आठवण येत नाही आणि कसं आहे ना, मला छान काजळ पाहिजे, पण जसं पाहिजे तसं मिळत नाही, कारण की ते फैलणारं काजळ राहते ना, त्याच्यामुळे ना मला थोडं प्रॉब्लेम, म्हणजे ते पूर्ण डोळ्याजवळ तसं काळ्या वगैरे दिसून पडते. तर आता बघू असं कोणतं छान वाटेल, अगोदर शोधणार आणि मग नंतर माझ्यासाठी परचेस करणार मी. तर आता थोडं मस्कारा वगैरे लावून घेतलेलं आहे, कारण की लॅशेस थोडे छान वगैरे दिसले पाहिजे. तर बस माझा एवढं सिम्पली मेकअप आहे, मग काहीच करत नाही. तर मस्कारा पण मी कधी लावते, कधी लावत नाही. माझं असं काही हे नाही आहे की लावलंच पाहिजे म्हणून. तर मला माझ्या नजरेपुढं होतं, माझ्या नजरेपुढे मला जे जे राहिलं ना, मी त्याच्यामध्येच माझा मेकअप करून घेते. असं काही नाही आहे की हे नाही आहे, ते नाही आहे, तर मी आता मेकअप कसं वगैरे करू. आणि हे बघा, थोडे केसानं व्यवस्थित केले ना, थोडं बरं पण दिसते आणि दिसायला पण थोडं प्रॉपर दिसते. तर फायनली ना माझं, आणि मग मला आठवलं की मी गळ्यातलंच नाही घातलेलं गडबडीमध्ये. आणि हे साडी बघा किती चापून चुपून अशी बसलेली आहे ना. तर हे अगोदरच मी पूर्ण प्रेस वगैरे करून ठेवलेली होती आणि छान दिसायला पण खूप सुंदर दिसत होती ही साडी. आणि तर फायनली मी पोचली, जिथं लग्न होतं तिथं त्या भवनमध्ये पोचली. तर आणि पाणी पण आलेला होता आणि स्वागतासाठी असं छान मस्त डेकोरेशन वगैरे पण खूप सजलेलं होतं. खूप भारी वाटत होतं आणि म्हटलं जयाताई, चल म्हटलं आता चान्स आहे, कोणीच नाही आहे, फक्त आपण दोघीच आहो, तर कशाला चान्स सोडायचा. मग मी पण थोडेफार छान असं फोटो वगैरे काढले आणि मी पण जयाताईचे पण काढून दिले. मी म्हटलं चल मी तुझं पण काढून देते. तर आम्ही एकमेकीचे काढून फोटो वगैरे आणि मग आतमध्ये आलो. तर इकडे असं छान मस्त लग्नाचा छान असा प्रोग्राम सुरू होता. नवरदेव आलेला होता आणि नवरींची येण्याची तयारी सुरू होती आणि खूप छान कपल होतं. हे माझ्या घराजवळच्या माझ्या मैत्रिणी आहे आणि खूप छान आहे आणि हे काही याच्यातले माझे कस्टमर पण आहे. तर फायनली मी बसली होती आणि छान मस्त आमच्यापर्यंत अक्षदाता काही पोहोचली नाही, पण हो, जे शेजारची माझी मैत्रीण होती ना, तर तिच्याकडून आम्ही थोडी घेतली आणि लग्न लावलं. तर खूप छान मजा आली आणि मस्त खूप छान लग्न झालं आणि मस्त छान क्यूट कपल होतं. खूप छान. राष्ट्राच्या सुख सोयीला मदतही त्यानंतर ना आम्ही छान मस्त जेवण करायला आलो आणि मस्त छान पोट भरून जेवण वगैरे केलं. फायनली आली घरी आणि हे बघा, साडीनं मी अशी साडी ड्रेपिंग करून घेतलेली होती, म्हणजे मी घरीच केली होती. मी यूट्यूबवर बघून थोडंफार मला जमलं पण होतं. कमसे कम 7-8 महिने अगोदरच याला असं छान सेट वगैरे करून ठेवली होती साडी आणि 2 मिनटात साडी वेअर केली मी पटापट आणि खरंच खूप मस्त वाटलं मला साडी अशी आणि खूप छान अंगावर सुंदर अशी बसलेली पण होती. तर चला पुन्हा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.